definite integration. If d by dx of something f of x is equal to something g of x, then by using a definition of an integration, integration of g of x with respect to x is equal to f of x plus c असं काहीतरी बघितलं होतं आपण. आता जेव्हा आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशन शिकत होतो तोपर्यंत हे ठीक होतं, बट आता डेफिनाइट इंटिग्रेशन शिकणार आहेत. आता डेफिनाइट इंटिग्रेशन म्हणजे लिमिट येतील, त्याच इंटिग्रेशनला लिमिट समजा बी टू ए असेल आणि जी ऑफ एक्स चा इंटिग्रेशन काढणार आहेत. आता आपल्याला माहिती आहे जर विदाउट लिमिट असतं तर जी ऑफ एक्स इंटिग्रेशन काय आलं असतं रे, जे आधी आलं असतं तेच आलं असतं, एफ ऑफ एक्स आलं असतं. फक्त इथं प्लस सी न करता इथं ब्रॅकेट मध्ये इथं लोअर लिमिट आणि हे अप्पर लिमिट ठेवतात. याचा मिनिंग काय सांगतो, ज्या फंक्शन मध्ये जिथं जिथं एक्स असेल तिथं काय करायचं, एकदा अप्पर लिमिट ठेवायचं, ठीक आहे. जिथं जिथं एक्स असेल तिथं काय करायचं, अप्पर लिमिट ठेवायचं, मायनस आता त्याच फंक्शन मध्ये जिथं जिथं एक्स असेल तिथं लोअर लिमिट ठेवायचं. म्हणजे तुमचं डेफिनेट इंटिग्रेशनचं सोल्युशन असेल. म्हणजे आपण आतापर्यंत काय इनडेफिनेट इंटिग्रेशन काढत होतो, आता फक्त त्याला लिमिट टाकायचे आणि डेफिनेट इंटिग्रेशन आणि इनडेफिनेट इंटिग्रेशनचे जे काय फॉर्म्युलेज आहेत ते नियर अबाउट सगळे सेमच आहेत. म्हणजे इनडेफिनाइट इंटिग्रेशन सारखंच काढायचं आपल्याला, विदाउट प्लस सी लिहिता डायरेक्टली लिमिट अप्लाय करायचे. कळालं? म्हणजे मी आता ते रिपीट फॉर्म्युले लिहून नाही देणार की एक्स रेस टू एन चा इंटिग्रेशन काय येते तर एक्स रेस टू एन प्लस वन डिवाइड बाय एन प्लस वन प्लस सी, हे वगैरे नाही सांगणार तुम्हाला. बेसिकली फॉर्म्युले सगळे माहित आहेत. आता आपण काय करू, त्या बेसिसवर आपण न्यूमेरिकल घेणार. आता सुरुवातीला जे न्यूमेरिकल घेणार आहे ते काय करणार आहे, जे रॅन्डम प्रॉब्लेम येतात, जे बेसिक फंडामेंटल प्रॉब्लेम येतात तसे काही प्रॉब्लेम घेऊ. त्याच्यानंतर टाईप वाईज प्रॉब्लेम घेणार आहे. टाईप 1 वर काही प्रॉब्लेम घेणार आहे, टाईप 2 वर, टाईप 3 वर, आणि असे आपण सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहेत. आणि स्पेशली MSBTच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून जर बघायचं झालं तर आपल्याला प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम आले पाहिजेत. एक बेसिक फंडामेंटल प्रॉब्लेम आला पाहिजे जे की आता मी घेणारच आहे, ठीक आहे. आणि मेन जे आहे ते म्हणजे तुम्हाला प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम आले पाहिजेत. आता प्रॉपर्टी तसं 5-6 प्रॉपर्टीज आहेत तुमच्या बुक्स मध्ये किंवा तुमच्या टीचरने लिहून दिले असतील, बट त्यापैकी एकच प्रॉपर्टी इम्पॉर्टंट आहे जे की मी तुम्हाला दाखवेन, काय अडचण नाही, ठीक आहे. बाकीच्या प्रॉपर्टी नियर अबाउट सेमच आहेत, फक्त त्याला वेगवेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट केले, ठीक आहे. त्यामुळं इथं त्या प्रॉपर्टीचा सध्या काही वापर नाही करणार. सुरुवातीला आपण बेसिक फंडामेंटल म्हणजे इनडेफिनाइट इंटिग्रेशनचा फॉर्म्युले यूज करून आपण काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहेत. जसं की एक्झाम्पल सांगतो, ठीक आहे. चल मग पहिला प्रॉब्लेम, लिमिट काही पण असू शकतात. मी लिमिट घेणार आहे, लिमिट 0 to 1. हा, कोणाचं तरी माईक चालू आहे, त्यांनी माईक बंद करावं एवढीच अपेक्षा, ठीक आहे. स्क्रीन दिसत नाहीये, बाकीच्यांना दिसायली का रे? मीटिंग एंड करून चालू कर बेटा, एकदा मीटिंग एंड कर आणि रिटर्न जॉईन कर, ठीक आहे. चलो मग इथं प्रॉब्लेम बघू. लिमिट इंटिग्रेशन 0 to x. इथं काय आलंय, एक्स स्क्वेअर प्लस 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक बेसिक फंडामेंटल प्रॉब्लेम घेतलाय. ऍक्च्युली खूप सोपा प्रॉब्लेम घेतलाय, लक्षात आलं पाहिजे तुम्हाला. जर लक्षात नाही आलं तर मग मला सांगा. i इज इक्वल टू इंटिग्रेशनची लिमिट काय रे, 0 to 1 आणि एक्स स्क्वेअर प्लस 1 याचा इंटिग्रेशन काढायचं. आता मला सांगा, आता सेपरेट इंटिग्रेशन देण्याच्या ऐवजी मी डायरेक्टली काय करू शकतो रे, एक्स स्क्वेअर प्लस 1 चा इंटिग्रेशन काढू शकतो का? चलो, एक्स स्क्वेअर प्लस 1 चा इंटिग्रेशन, तर सुरुवातीला एक्स स्क्वेअर चा इंटिग्रेशन काय रे, एक्स क्यूब डिवाइडेड बाय 3 आणि प्लस 1 चा इंटिग्रेशन काय येईल, एक्स. इथं सी लिहायचं नाही, डायरेक्टली एकदा लोअर लिमिट एकदा अप्पर लिमिट. कळलं? मग इथे चेक करा रे, एकदा अप्पर लिमिट ठेवायचं, 1 चा क्यूब डिवाइडेड बाय 3 प्लस 1, हे अप्पर लिमिट झालं. तिथे चेक करा, जिथं जिथं एक्स दिसेल मी त्याला काय ठेवलं, 1 ठेवलं, ठीक आहे. मायनस आता लोअर लिमिट ठेवायचं,
झिरोचा क्यूब डिवायडेड बाय 3 प्लस 0. आता चेक करा, ही जी टोटल व्हॅल्यू आहे ती किती येईल रे? ती किती येईल? 0. म्हणजे इथे कॅल्क्युलेशन येईल 1/3 प्लस 1. 1चा डिवाइड म्हणजे काहीच नाही, म्हणजे 1 आहे. एलसीएम काढा. 3 एक 3, एका 3 3 आणि 3 विच इज इक्वल टू 4/3 इज युअर फायनल आन्सर. म्हणजे तुम्ही जर नीट ऑब्झर्व केला असेल, नीट ऑब्झर्वेशन केलं असेल, तर इथे इंटिग्रेशन जे आहे ते आपण इंडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये काढले तसंच आहे का? तेच फॉर्म्युला यूज केलेत का? यस. वाटलं तर मी त्या फॉर्म्युला लिहितो कोणता वापरलाय ते तुमच्या लक्षात येईल. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू काय रे? एक्स रेस टू एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1. फक्त इथं प्लस सी लिहित होतो, इथं विदाउट लिमिट असताना. ठीक आहे. 1 चा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येते? एक्स प्लस सी. क्लिअर आहे? तेच फॉर्म्युला यूज केलेत का चेक करा इथं. फक्त इथे लिमिट अप्लाय केली, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट. कळतंय? कळतंय का? चलो, आता तुमच्या जर लक्षात आलं असेल तर काय रे, की इथं डेफिनेट इंटिग्रेशन म्हणजे काही वेगळा पार्ट नाहीये. मग आपण आणखीन काही प्रॉब्लेम करू. ठीक आहे, काही गडबड नाही. सुरुवातीला कळू जेपर्यंत मी सोपे सोपे प्रॉब्लेम घेतो. हा, तुमच्याकडे काही प्रॉब्लेम असतील तर ते बिंदास्त विचारू शकता, काहीच अडचण नाही. इंटिग्रेशन 0 to 1 e raised to x with respect to x. एकदम सोपा प्रॉब्लेम घेतलाय मी. हा, यू इन टू चे प्रॉब्लेम शेवटी येणार आहे. हा, आय इज इक्वल टू काय रे? 0 to 1 e raised to x with respect to x. आता नॉर्मली e raised to x चे इंटिग्रेशन काय येते रे? e raised to x येते. फक्त लिमिट काय करायचे? एकदा लोअर आणि एकदा अप्पर. आधी अप्पर लिमिट पुट अप करा. e चा पॉवर किती येईल रे? 1 मायनस. आता काय करा? लोअर लिमिट ठेवा. e चा पॉवर 0. e चा पॉवर 0 म्हणजे काय येते रे? 1. म्हणजे तुमचं फायनल आन्सर येईल e मायनस 1. कोणाला काय अडचण आहे का? कोणाला काही अडचण आहे का? इथे लक्षात आलं का, की जिथे जिथे एक्स असेल तिथे एकदा अप्पर लिमिट ठेवायचं, मायनस एकदा लोअर लिमिट ठेवायचं त्याच फंक्शन मध्ये. आता सेम जर विचार केला तर तुम्हाला जर इनडेफिनाइट इंटिग्रेशन जर कळत असेल तर डेफिनाइट इंटिग्रेशन कळायला काहीच हरकत नाही. कळलं? कळते का? अरे कळायले का? चलो, मग इथे चेक करा. इंटिग्रेशन मध्ये कधी कधी ना थोडासा प्रॉब्लेम ट्विस्ट केला जातो. जसं की इथे चेक करा, 0 टू इन्फिनिटी e raised to minus x with respect to x. इथं तुम्हाला काही मॅथमॅटिक्सचे रूल माहित असायला पाहिजे, जे की अपेक्षा अशी करतो की तुम्ही पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी शिकूनच आला असाल. तर हे तिसरी चौथीला होतं किंवा चौथी पाचवीला असेल. e raised to minus x with respect to x. हा, याचं इंटिग्रेशन कोण सांगते रे? याचं इंटिग्रेशन ते e raised to minus x आणि या मायनस एक्स चा डेरिव्हेटिव्ह खाली डिवाइड करायचा, -1 येईल. मग इथं लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट टाकायचे 0 टू इन्फिनिटी. वाटलं तर मायनस बाहेर काढा, 1 बाय मायनस म्हणजे -1 कॉमन काढलं तर e रेस टू मायनस एक्स लिमिट 0 टू इन्फिनिटी. आता चेक करा रे, एकदा अप्पर लिमिट ठेवायचं, एकदा लोअर लिमिट. हे -1 ला मायनस बाहेर ऍज इट इज, e रेस टू मायनस इन्फिनिटी आणि मायनस e रेस टू मायनस 0. आता इथं तुम्हाला हे माहित असायला पाहिजे की व्हॉट इज द मिनिंग ऑफ मायनस पॉवर? 1 डिवाइड बाय e चा पॉवर किती रे? इन्फिनिटी मायनस e रेस टू मायनस 0 काय प्लस 0 काय, उत्तर किती येत असते? 1. आता e रेस टू इन्फिनिटी ची व्हॅल्यू किती येते रे? कोण सांगेल का? मी वाटलं तर कलर चेंज करतो, चेक करा. ह्याची व्हॅल्यू कुणाला सांगता येईल का? e रेस टू इन्फिनिटी ची व्हॅल्यू सांगता येईल का? तर लक्ष द्या, e चा पॉवर जर इन्फिनिटी असेल तर उत्तर सुद्धा काय येत असते? इन्फिनिटी. आणि एनी व्हॅल्यू डिवाइड बाय इन्फिनिटी, एनी व्हॅल्यू डिवाइड बाय इन्फिनिटी. या सांगा, एनी व्हॅल्यू डिवाइड बाय इन्फिनिटी इज 0. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. मग इथे चेक करा, मी डायरेक्टली लिहितोय, तुम्हाला काय अडचण येणार नाही अशी अपेक्षा. ठीक आहे, तर मी इथे लिहितो
मायनसला मायनस, 0 मायनस मायनस 1. मी इथे चेक करा, मायनस इंटू मायनस प्लस 1, म्हणजे आय ची व्हॅल्यू किती आली रे? 1. कोणाला काय अडचण आहे का चेक करा. कोणाला काय अडचण आहे का? कोणाला काही अडचण आहे का? मग आता नेक्स्ट प्रॉब्लेम. हा, बेसिक बेसिक प्रॉब्लेम चालू आहेत. कुणाला जर आणखीन काही सांगायची इच्छा असेल किंवा आणखीन प्रॉब्लेम घ्या सांगायची इच्छा असेल तर सांगू शकता. 9 to 25, 9 to 25, 1 divided by x raised to 3 by 2 with respect to x. हा, करता येईल का रे हा प्रॉब्लेम? हो सर. I is equal to इंटिग्रेशन 9 to 25. आता 9 आणि 25 काय घेतलं त्याचं रिझन सांगतो मी, कारण परफेक्ट स्क्वेअर रूट यावा म्हणून. ठीक आहे, आज काही कंपल्शन आहे. 1 to 4 घेतला असतं तरी चाललं असतं. काय घेतलं चाललं असतं? 1 to 4 किंवा 4 to 9 घेतलं असं चाललं असतं. ठीक आहे, आता 1 अपॉन x रेस टू 3 by 2 विथ रिस्पेक्ट टू x. हा, आपल्याला 1 डिवाइड बाय x रेस टू यांचा फॉर्म्युला माहित नाही, बट मी खालच्या फंक्शनला कुठे घेऊन जाऊ शकतो रे? कुठे घेऊन जाऊ शकतो? वर. म्हणजे काय रे? x रेस टू मायनस 3 by 2 विथ रिस्पेक्ट टू x. हा, ह्याचं इंटिग्रेशन कोण सांगते? इंटिग्रेशन सांगा. x रेस टू मायनस 3 by 2 चं इंटिग्रेशन पॉवर 1 न वाढवा, मायनस 3 by 2 प्लस 1 डिवायडेड बाय मायनस 3 by 2 प्लस 1. इथपर्यंत कुणाला काय अडचण आहे का ते सांगा मला. इथपर्यंत कुणाला काय अडचण आहे का? म्हणजे हे येईल x रेस टू मायनस 3 by 2 प्लस 1, म्हणजे मायनस 1 by 2. डायरेक्टली कॅल्क्युलेशन करतो मी. मायनस 1 by 2 आणि हे काय राहिले? मायनस 1 by 2. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर उलटून न्यूमरेटर मध्ये येईल, म्हणजे मायनस 2 इन अ ब्रॅकेट काय x रेस टू मायनस 1 by 2. व्हॉट इज मिनिंग ऑफ x रेस टू मायनस 1 by 2? हा, इकडे लिहितो मी I इज इक्वल टू मायनस 2 इन मायनस म्हणजे काय रे? 1 अपॉन x रेस टू 1 by 2. लिमिट 9 to 25. हे मी परफेक्ट स्क्वेअर व्हॅल्यू लिहिलेत तुम्हाला कळावं म्हणून. मायनस 2 इंटू, हा इथं काय रे? 1 अपॉन इन स्क्वेअर रूट ऑफ x. इथं 9 to 25. एकदा काय करायचं रे? एकदा काय करायचं? अप्पर लिमिट ठेवायचं आणि एकदा काय करायचं? लोअर लिमिट ठेवायचं. हा, मग मला सांगा, हा 1 by 25 चं स्क्वेअर रूट किती येते? 5. मायनस 1 by 9 चं किती येते? 3. हा, एलसीएम काढा. मायनस 2, हा 3 पाची 3 5 जा म्हणा काहीतरी, मायनस 2 इंटू मायनस 2 डिवाइड बाय 15. कॅल्क्युलेशन मायनस इंटू मायनस प्लस 4 by 15 इज युअर फायनल आन्सर. काही अडचण आहे का रे? काही अडचण आहे का? चल, बोलत राहा. हे सगळे व्हिडिओ तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशन वर भेटून जातील. ज्यांनी सबस्क्रिप्शन केले त्यांना, नाही त्यांना नाही भेटणार. होमवर्क साठी जे प्रॉब्लेम देतो मी, सिमिलर प्रॉब्लेम आहेत. इंटिग्रेशन 1 to 5, सॉरी 1 to 5 नाही, 1 to 4 करा. सेम प्रॉब्लेम 1 अपॉन x रेस टू 3 by 2 विथ रिस्पेक्ट टू x. नेक्स्ट प्रॉब्लेम सिमिलर प्रॉब्लेम 4 to 9, 1 अपॉन x रेस टू 3 by 2 with respect to x. सेम प्रॉब्लेम इंटिग्रेशन 0 to 1, 1 अपॉन नको 0 नको, हा काय 4 to 9 झालं ना, 9 to 16 पण करता येतं. 1 अपॉन x रेस टू 3 by 2 विथ रिस्पेक्ट टू x. हा, डिफरंट डिफरंट कंडिशन मध्ये येतील उत्तर, फक्त तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करता आलं पाहिजे. होमवर्क ठीक आहे? झालं लिहून? झालं का लिहून? बरं, या सगळ्या प्रोसेस मध्ये तुम्हाला थोडस हे लक्षात आलं का की आपण इंटिग्रेशन जेव्हा करतोय
तेव्हा इंटिग्रेशनचे फॉर्म्युले चेंज आहेत का रे? इंटिग्रेशनचे फॉर्म्युले चेंज आहेत का? नाही, इंटिग्रेशनचे फॉर्म्युले चेंज नाही आहेत. इंटिग्रेशनचे फॉर्म्युले काय जसे होते तसेच आहेत. ठीक आहे, मग आता थोडस इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 1 upon inner square root of 1 minus x square with respect to x. हा, हे तर डायरेक्टली फॉर्म्युला माहित असला पाहिजे तुम्हाला. कुणाचा आहे रे? ठीक आहे, 1 मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू, इथं लिहिताना तुम्ही साइन इनवर्स ऑफ एक्स लिहिता आणि लिमिट काय ठेवायची? 0 to 1. मग इथे चेक करा रे. हा, पहिल्यांदा काय अप्पर लिमिट साइन इनवर्स ऑफ 1 मायनस साइन इनवर्स ऑफ 0. हा, साइन इनवर्स ऑफ 1 ची व्हॅल्यू किती रे? 90 डिग्री म्हणजे पाय बाय 2 रेडियन मायनस हे साइन इनवर्स ऑफ 0 ची 0 म्हणजे आय ची व्हॅल्यू किती आली? पाय बाय 2. कळलं? सिमिलरली एक होमवर्क देतो, सिमिलर आहे म्हणून, दुसरं काय नाही. हा, जर इच्छा असेल तर मी सॉल्व्ह करून दाखवेन. ठीक आहे, ठीक आहे. सिमिलर क्वेश्चन आहेत म्हणून इंटिग्रेशन मध्ये 0 to 1 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. सांगा रे कुणाचं इंटिग्रेशन आहे? राईट, चलो राईट राईट. इंटिग्रेशन ऑफ 0 टू कधी कधी पाय बाय 2 1 अपॉन इनर स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे चेक करा, इथं अप्पर लिमिट ठेवायचं साइन इनवर्स ऑफ पाय बाय 2 मायनस साइन इनवर्स ऑफ 0. साइन इनवर्स ऑफ 0 ची 0 व्हॅल्यू, इथे उत्तर येईल साइन इनवर्स ऑफ पाय बाय 2. इथे उत्तर किती येईल? ह्या केस मध्ये किती उत्तर येईल? साइन इनवर्स ऑफ पाय बाय 2. कळालं? जर उत्तर निघत नसेल तर व्हॅल्यू पुट अप करायची नाही. सिमिलरली 0 टू पाय बाय 4 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा, ह्या मी जे आज होमवर्क देईन त्या होमवर्क मध्ये जर एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल किंवा तुम्हाला कळत नसेल किंवा तुम्हाला जर सॉल्व्ह करता नाही आला तर तुम्ही केव्हा पण विचारू शकता. ठीक आहे, फक्त मी होमवर्क सिमिलर डायरेक्टली फॉर्म्युल्यावर बेस्ड आहे म्हणून मी डायरेक्टली लिहितोय. कुणाला काही डाऊट्स किंवा काही अडचण असेल तर त्यांनी काय करायचंय, डायरेक्टली आता विचारा किंवा उद्या विचारलं तरी चालतंय. ओके ओके, चला मग आता याच्यामध्ये थोडेसे वेगळे प्रॉब्लेम घेतात. ठीक आहे, मग काय झालं बेटा? नाही नाही नाही, 90 नका घेऊ, कारण शेवटी आन्सर हे रॅडियन मध्ये लिहावं लागतं. ठीक आहे, चलो. हा, आता एक थोडासा ट्विस्ट करतो मी, थोडासा. 0 टू किती घेऊ सांगा? पाय बाय 2 घेतो म्हणजे तुम्हाला सवय होऊन जाईल. 1 अपॉन इनर स्क्वेअर रूट ऑफ, समजा काय घेऊ बडा, 25 मायनस 9x स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतो. चालते का? चालते का? हा, असे मी प्रॉब्लेम लगेच होमवर्क देणार आहे. इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2. आता चेक करा रे, 1 अपॉन इथं मला थोडीशी, आणि मी घेताना 9x स्क्वेअर हे असंच काय घेतलं ते रिझन सांगतो, कारण मला परफेक्ट स्क्वेअर पाहिजे. हा, याला दोन पद्धतीने सोडवता येते, एक कंपोजिट पद्धतीनं आणि एक कॉमन काढून. एक कंपोजिट पद्धत आणि कॉमन काढून कुठली करू? चलो, मग काय करायचं ते सांगतो. काय कॉमन काढायचं तर लक्ष द्या रे, प्लीज रिक्वेस्ट. जे एक्स स्क्वेअरच्या सोबत आहे त्याला कॉमन काढायचं. किती कॉमन काढावं लागेल रे? किती कॉमन काढावं लागेल? एक्स स्क्वेअरच्या सोबत येते कॉमन काढायचं. मग 25 ला कितीने डिवाइड करावं लागेल? 9 न. मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स येईल का ते चेक करा. इक्वेशनला काही फरक पडला का? नाही. बट हे स्क्वेअर रूट मी 9 ला सेपरेट आणि ह्या टर्मला सेपरेट देऊ शकतो. म्हणजे 0 टू पाय बाय 2 1 अपॉन इनर स्क्वेअर रूट ऑफ 9, आणि याला आता मी परफेक्ट स्क्वेअर लिहितो. चेक करा रे, 5 बाय 3 चा स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. करेक्ट आहे का?
अरे करेक्ट आहे का? हा, मग इन स्क्वेअर रूट ऑफ 9 कॉन्स्टंट आहे ते बाहेर येईल. इन स्क्वेअर रूट ऑफ कॉन्स्टंट, इन स्क्वेअर रूट ऑफ 9 ला मी काय लिहू शकतो रे? 3 लिहू शकतो का? आणि इंटिग्रेशन मध्ये काय होईल? 0 टू पाय बाय 2 1 डिवाइड बाय इन स्क्वेअर रूट ऑफ. मला सांगा हे 5/3 कसं आहे? कॉन्स्टंट आहे का? अरे π/3 कॉन्स्टंट आहे का? कॉन्स्टंट स्क्वेअर मायनस व्हेरिएबल स्क्वेअर जर असेल स्क्वेअर रूट मध्ये तर उत्तर काय ते माहितीये का? हा राईट, साइन इनवर्स ऑफ एक्स. एक्स डिवाइड बाय ए कोण आहे रे? 5/3 आहे. त्याला लिमिट अप्लाय करायची किती रे? 0 टू π/2. पुन्हा काय अडचण आहे का? मग इथे चेक करा, 1/3 ला 3, मी याला सिम्प्लिफाय करून लिहितो. साइन इनवर्स ऑफ 3x डिवाइड बाय 5 आणि लिमिट 0 टू π/2. मग एकदा अप्पर लिमिट ठेवायचं, एकदा लोअर लिमिट ठेवायचं. अप्पर लिमिट ठेवायला चेक करा, साइन इनवर्स ऑफ 3/5 ला 3/5 एक्स च्या ठिकाणी काय आलं रे? π/2 मायनस आता साइन इनवर्स ऑफ हे 3/5 ला 3/5 लोअर लिमिट 0. 0 इंटू एनी व्हॅल्यू काय येते? 0. आणि साइन इनवर्स ऑफ 0 ची व्हॅल्यू काय येते? तर कम्प्लीट 0 येते. म्हणून इथं काय येईल रे उत्तर? 1/3 इंटू साइन इनवर्स ऑफ 1/3 इंटू साइन इनवर्स ऑफ 3π/10. ठीक आहे. हा, सिम्प्लिफाय करत बसू नका, जे उत्तर आलं ते लिहून टाका. कळालं? कळालं का? हा, आता 25 मायनस 9x स्क्वेअरच्या ठिकाणी काय येऊ शकते? डिफरंट व्हॅल्यूज येऊ शकतात. कळतंय? कळतंय का? चलो, असंच टॅन इनवर्स साठी पण येऊ शकते. मग मी थोडस टॅन इनवर्सचा बी एखादा घेतो. ठीक आहे. पुन्हा म्हणतील सर टॅन इनवर्सचा तुम्ही घेतलाच नाही म्हणून. चलो, लिमिट तुमच्या मनावर. काय टाकू? लिमिट काय टाकू? 0 टू 1 टाकू का 1 टू 5 टाकू? काय टाकू? चलो, कोणी बोलत नाही तर 0 टू 1 टाकतो. 1 समजा समजा म्हणतोय मी, असं जर आलं 9 प्लस एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर म्हणण्यापेक्षा 4x स्क्वेअर करतो. 4x स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. नुसतं एक्स स्क्वेअर केला असं तरी चाललं असतं, बट नको. आय इज इक्वल टू, हा चेक करा रे, 0 टू 1 1/9 प्लस 4x स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा, आपल्याला काय करावं लागेल रे? एक्स स्क्वेअर सोबतचा जो कोएफिशियंट आहे त्याला काय करावं लागेल? कॉमन काढावं लागेल. काय येईल? 0 टू 1 1/4 प्लस 4 इन ब्रॅकेट 9/4 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहिता येईल का? हा, ह्या 1/4 ला बाहेर इंटिग्रेशन 0 टू 1 1/ह्या 9/4 ला मी 3/2 चा स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहू शकतो का? मग एक फॉर्म्युला तयार होईल, आठवते का? चेक करा. इंटिग्रेशन मध्ये 1 कॉन्स्टंटचा स्क्वेअर प्लस व्हेरिएबलचा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू 1/a इंटू टॅन इनवर्स ऑफ x/a प्लस c. करेक्ट आहे? रॉंग आहे? 1/4 इथं a कोण आहे तुम्हाला माहित असायला पाहिजे. 1 किती रे? 3/2 इंटू टॅन इनवर्स ऑफ x डिवायडेड बाय 3/2. आणि फक्त जिथं व्हेरिएबल आहे त्यालाच लिमिट अप्लाय करा, म्हणजे इथंच अप्लाय करा. 0 टू 1 बेक बे 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 4 म्हणजे 1/6 आलं का? चेक करा. आय इज इक्वल टू 1/6. हा, एकदा अप्पर लिमिट करण्याच्या व्हेरिएबल व्यवस्थित लिहून घेतो मी. टॅन इनवर्स ऑफ काय रे? 2x/3 लिमिट 0 टू 1. एकदा काय करायचं? अप्पर लिमिट. एकदा काय करायचं? लोअर लिमिट. आधी अप्पर लिमिट. हा, 1/6 इन ब्रॅकेट टॅन इनवर्स ऑफ अप्पर लिमिट एक्स व्हॅल्यू 1 पुट अप करा. 2 इंटू 1 डिवाइड बाय 3 मायनस टॅन इनवर्स ऑफ काय रे? 2 इंटू 0 डिवाइडेड बाय 3. हा, चलो, मग इथे चेक करा. 1/6 इंटू टॅन इनवर्स ऑफ काय रे?
2/3 मायनस tan इनव्हर्स ऑफ 0 इंटू एनी व्हॅल्यू काय येते 0 आणि tan इनव्हर्स ऑफ 0 ची व्हॅल्यू किती येते 0. मग तुमचा फायनल आन्सर I इज इक्वल टू काय रे 1/6 इंटू tan इनव्हर्स ऑफ 2/3 आला पाहिजे. कळालं? कळतंय का? चलो, कोणाला काही डाऊट, कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. काय स्पीड जास्त होईल का? कोणाला काही अडचण? मनकवडे कळालं का? चलो, अमृता मायो कळालं का दे पक्का? चलो, हाँ, इंटीग्रेशन ऑफ π/6 to π/4 इंटू tan स्क्वेअर x विथ रिस्पेक्ट टू x. चलो, मला हे जर सांगितलं तुम्ही सोडवायचं कसं, तर मी समजेन की तुम्हाला इंटिग्रेशन कळायलंय. नाही तर मग काय फायदा नाही. मग तुम्ही आणखी एकदा सगळी व्हिडिओ सिरीज बघून घ्या इंटिग्रेशनची, जे की डिटेलमध्ये आज नाही तर उद्या तुमच्या ऍप्लिकेशन वर येऊन जाईल. हा, सांगा. राईट. हे ज्याला कळालं त्याला हा इंटिग्रेशन कळतंय. π/6 to π/4. हा, याला काय लिहायचं रे sec स्क्वेअर x मायनस 1 विथ रिस्पेक्ट टू x. मी डायरेक्टली इंटिग्रेशन काढू का सेपरेट सेपरेट इंटिग्रेशन काढू रे? या पूर्ण टर्मचं डायरेक्टली इंटिग्रेशन काढू का सेपरेट सेपरेट इंटिग्रेशन काढू? डायरेक्टली. सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय आहे आणि 1चं इंटिग्रेशन लिमिट π/6 टू एकदा अप्पर लिमिट ठेवा. हा, tan π/4 मायनस π/4 अप्पर लिमिट झालं का? हो. आता लोअर लिमिट. हा, tan ऑफ π/6 हा मायनस π/6. चलो, कॅल्क्युलेशन थोडी समज. tan π/4 ची व्हॅल्यू किती येते रे 1. 1 मायनस π/4 मायनस हे मायनस ह्याला पण आपलं tan π/6 म्हणजे tan 30 ची व्हॅल्यू किती येते? हा, tan 30 ची व्हॅल्यू किती येते? काय काय येते? थँक्यू दिदे. प्लस π/6. हे प्लस π/6 कसं काय आलं कळालं? कळालं का? मग I इज इक्वल टू कॉन्स्टंट कॉन्स्टंट एका साईडला -1 - 1/3 आणि इथे चेक करा रे. हा, एलसीएम काय येईल रे 12 येईल का डायरेक्टली 24 करू? आता आधी लिहितो π/4 आणि प्लस π/6. इथे जर इच्छा असेल कॅल्क्युलेशन करायची तर √3 - 1 डिवाइड बाय √3 हे आणि इथं एलसीएम काढा. साइन चौक 24 6 पाय 4 प्लस 4 पाय आणि मायनस. हा, तर किती येईल रे √3 - 1 डिवाइड बाय √3 मायनस 2 पाय डिवाइड बाय 24 बेकबे 24. म्हणजे फायनल आन्सर I इज इक्वल टू √3 - 1 डिवाइड बाय √3
मायनस पाय बाय 12. कळलं? सिमिलर एक होमवर्क देतो, सिमिलर, ठीक आहे, HW लिमिट 0 टू सॉरी पाय बाय 6 टू पाय बाय 4च ठेवा. फक्त टॅन स्क्वेअरच्या ठिकाणी काय लिहा, कॉट स्क्वेअर एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. कसं सोडवणार याला? कसं सोडवणार? राईट, कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1. बरं, आता तुम्हाला जर थोडी थोडी आयडिया आली असेल तर आपण टाईप नंबर 1 पासून सुरुवात करायचं का? आता तुम्हाला जर थोडी थोडी आयडिया आली असेल तर टाईप नंबर 1 पासून स्टार्ट करायचं का? म्हणजे तुम्हाला इनडेफिनाइट इंटिग्रेशनची जर फॉर्म्युला येत असतील तर डेफिनाइट इंटिग्रेशन सोडवायला काही अडचण येईल का तुम्हाला? आता पक्का? चलो, मग आता टाईप नंबर 1 आठवत असेल तर चेक करा, मी इंटिग्रेशन लिहितो. ठीक आहे, आता टाईप नंबर 1 वरून इंटिग्रेशन कसं सोडवायचं, आता टाईप नंबर 1 कसा ओळखायचा हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. ठीक आहे, जर इंटिग्रेशन मध्ये x प्लस 1 डिवाइड बाय x मायनस 3 लिमिट समथिंग 5 to 7 विथ रिस्पेक्ट टू x. सांगा बरं, सांगा. अरे सांगा. राईट, सोपा प्रॉब्लेम दिलाय, लय काय अवघड दिला नाही. ठीक आहे, मग काय करायचं, 5 to 7 डिनॉमिनेटर ऍज इट इज ठेवायचं, वरे पण डिनॉमिनेटर लिहायचं, आणि +3 आणि +1 विथ रिस्पेक्ट टू एक्स. इंटिग्रेशन 5 to 7 काय लिहिलंय, x मायनस 3 x मायनस 3 प्लस 4. सेपरेट डिव्हिजन करायचं. प्रोसेस जर कळाली तर इंटिग्रेशन खूप सोपं आहे, आणि प्रोसेस जर नाही कळाली तर प्रोसेस इंटिग्रेशन मग अवघडच. बाय युजिंग अ प्रॉपर्टी ऑफ सेपरेट इंटिग्रेशन, I is equal to integration of 5 to 7 1 with respect to x आणि प्लस इंटिग्रेशन ऑफ 4 डिवाइड बाय x मायनस 3 विथ रिस्पेक्ट टू x लिमिट 5 to 7च. ठीक आहे, मी आताच इंटिग्रेशन काढत नाही, 5 to 7 1 विथ रिस्पेक्ट टू x आणि +4 बाहेर इंटिग्रेशन 5 to 7 1 अपॉन x मायनस 3 विथ रिस्पेक्ट टू x. चलो, आता इंटिग्रेशन सांगा रे. याचं येईल x लिमिट 5 to 7 आणि +4 याचं येईल लॉग ऑफ x मायनस 3 लिमिट 5 to 7. इथं काय येईल रे, 7 मायनस 5 आणि +4 इंटू इन ब्रॅकेट लॉग ऑफ एकदा अप्पर लिमिट 7 मायनस 3 मायनस लॉग ऑफ एकदा लोअर लिमिट 5 मायनस 3. चलो, मग 7 मायनस 5 किती येते रे, 2 प्लस 4 इंटू लॉग ऑफ 4 मायनस लॉग ऑफ 2. इथपर्यंत झालं तरी चालतंय, बट तुम्हाला प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम माहित असेल तर आनंद आहे. कुणाला माहिती आहे का प्रॉपर्टी? कुणाला काही प्रॉपर्टी माहिती आहे का? काय सांगा बरं. प्रॉपर्टी सांगा. प्रॉपर्टी सांगा. log of m minus log of n is equal to log of m divided by n. कळलं? चलो, नेक्स्ट आणखीन एक घ्यायचा असाच.
टाईप 1 चा प्रॉब्लेम घ्यायचा का? अरे टाईप 1 चा प्रॉब्लेम घ्यायचा का टाईप 2 कडे जायचं? टाईप 1 चाच घ्या. ठीक आहे, मग सांगा प्रॉब्लेम तुम्ही सांगता का मी लिहू? लिमिट सांगायची इच्छा आहे कुणाला? मीच सांगतो, कशाला अवघड. आता मागच्या वेळेस खाली मायनस लिहिलं तर यावेळेस वरे मायनस लिहितो. एक्स मायनस 5 डिवाइड बाय एक्स प्लस 2. बरं, कुणाला इच्छा आहे का असं की कोएफिशिएंट वगैरे घ्यायची? हा सांग मग. अरे सांगा कोएफिशिएंट किती लिहू ते? कोएफिशिएंट तरी सांगा किती लिहू? इथं 2 लिहिलेलं आहे की, मग 2 कॉमन काढता येत नाही का? 4 बी कॉमन काढता येत नाही का? चलो, I इज इक्वल लग द्या रे, लिमिट 2 to 3 x मायनस 5 डिवाइड बाय 3x प्लस 2. हा, कुठल्या मेथडनी काढायचं? कॉमन काढण्याच्या मेथडनी काढायचं का ऍडजस्टमेंट मेथडनी काढायचं? मनकवडे काय करायचं? कॉमन काढते, रेशो मध्ये येते बघा. चलो ऍडजस्टमेंट करू. 2 to 3 इथे चेक करा रे, ही x मायनस 5 न्यूमरेटर मध्ये, डिनॉमिनेटर मध्ये 3x प्लस 2 आहे. मी काय ऍडजस्ट करतो ते थोडस कलर चेंज करून लिहितो, चेक करा. खाली 3 आहे तर 3 न वरे मल्टिप्लाय करतो, बाहेर 3 न डिवाइड करतो. इक्वेशनला काही फरक पडला का? नाही. मग हे 1/3 ला 3 इंटिग्रेशन मध्ये लिमिट 2 to 3 3x मायनस 5 डिवाइड बाय 3x प्लस 2 विथ रिस्पेक्ट टू x. मग आता ऍडजस्ट करायचं. 1/3 इंटिग्रेशन मध्ये 2 to 3 वरे 3x प्लस 2 लिहिलं, मायनस 2 लिहिलं, मायनस 5 लिहिलं, चालतंय का? चालतंय का? मग इथं 3x प्लस 2 चा एक ग्रुप बनवला, -7 डिवायडेड बाय 3x प्लस 2 विथ रिस्पेक्ट टू x. आता काय करायचं रे? सेपरेट डिव्हिजन. I इज इक्वल टू 1/3 इंटिग्रेशन 2 to 3 इन अ ब्रॅकेट काय रे? 3x प्लस 2 डिवायडेड बाय 3x प्लस 2 -7 डिवाइड बाय 3x प्लस 2 with respect to x. Happy birthday. By using a property of separate integration 2 to 3 minus integration of 2 to 3 7 divided by 3x plus 2 with respect to x. चालतंय का? मग इथं काय कॉमन निघेल रे? 2 to 3 1 with respect to x. इथं कॉन्स्टंट 7 आहे, बाहेर काढायचं इंटिग्रेशन मध्ये 2 to 3 लिमिट, आणि लिमिट इंटिग्रेशन मध्ये काय असेल? 1/3x प्लस 2 विथ रिस्पेक्ट टू x. इथं वरी किती ऍडजस्ट करावं लागेल रे? हे का बरं ऍडजस्ट केलं कळालं का? अरे लेकरांनो, नंतर माझ मी लिहायलो असं वाटायचं. अमृता, हे 3 कुठून आलं कळालं का? अमृता, वैष्णवी, प्रबुद्ध, प्रिया, मनकवडे, शीतल, हा पाहुणी, कुठून आला? हे 3 कुठून आलं? काय दिदे? हे ब्लू ग्रीन कलरचं 3 कुठून आला? राईट, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह 3 होतो म्हणून 3 इथे लिहिलं, ते 3 ने बाहेर डिवाइड केलं. हा, आता इंटिग्रेशन सांगा. ह्याचं येईल x, लिमिट काय येतील रे? 2 to 3.
हे -7/3 हा लिमिट काय इथं log ऑफ 3x + 2 लिमिट काय असेल रे 2 to 3 ब्रॅकेट क्लोज 1/3 ला 1/3 हा इथं चेक करा 3 - 2 अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 7/3 इंटू आता एकदा अप्पर लिमिट एकदा लोअर लिमिट लॉग ऑफ काय रे 3 गुणिले 3 + 2 मायनस लॉग ऑफ 3 गुणिले 2 + 2 हा 1/3 इन अ ब्रॅकेट हा 1 - 7/3 इंटू इन अ ब्रॅकेट लॉग ऑफ 3 त्रिक 9 9 2 11 मायनस हा 3 दुनी 6 6 2 8 मग फायनली 1/3 इन अ ब्रॅकेट 1 - 7/3 इंटू लॉग ची प्रॉपर्टी लॉग ऑफ 11/8 कळालं का टाइप नंबर 1 कळाला टाइप नंबर 1 कळाला का चलो टाइप नंबर 2 कडे जाऊ टाइप नंबर 2 काय रे टाइप नंबर 2 काय टाइप नंबर 2 काय आहे चलो पार्शियल फ्रॅक्शन करता येतील का पार्शियल फ्रॅक्शन करून काय करायचं इंटिग्रेशन काढायचं आणि इंटिग्रेशन काढून पुन्हा लिमिट पुटअप करायचं चल कोणाला काय अडचण चलो पार्शियल फ्रॅक्शनचा एक प्रॉब्लेम मी करून देणार आहे बाकी तुम्हाला पार्शियल फ्रॅक्शन येते फक्त लिमिट पुटअप करायचं तेवढं कळालं की संपलं I = 1 to 2 3x + 4 डिवायडेड बाय x² + 7x + 10 ह्याचं सेपरेट इंडिशन करत न बसता डायरेक्टली काय करायचं 3x + 4 डिवायडेड बाय x² + 7x + 10 फॅक्टर कोण सांगते रे फॅक्टर कोण सांगते थँक्यू मग याच्यानंतर काय करायचं माहिती आहे सगळ्यांना हा a डिवायडेड बाय x + 2 + b डिवायडेड बाय x + 5 करेक्ट आहे इक्वेशन नंबर 1 चलो एलसीएम डायरेक्टली काढणार आहे मी 3x + 4 = a इन अ ब्रॅकेट x + 5 + b इन अ ब्रॅकेट x + 2 हा a ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय पुटअप करायचं रे हा पुट x = -2 ठीक आहे 3 दुनी 6 6 मधून 4 गेले -2 = चेक करा -2 + 5 3a म्हणजे a ची व्हॅल्यू किती आली b ची व्हॅल्यू काढण्यासाठी पुट काय करायचं -5 5 त्रिक 15 15 मधून 4 गेले -11 = -5 आणि -3b म्हणजे 11/3 म्हणजे I = हा इकडे जर 1 to 2 ह्याचं इंटिग्रेशन यूज करण्याची ऐवजी a किती आहे रे हा -2/3 डिवायडेड बाय किती x + 2 प्लस 11 डिवाइड बाय 3 डिवाइड बाय x + 5 विथ रिस्पेक्ट टू x असं लिहू शकतो का बाय युजिंग ए प्रॉपर्टी ऑफ सेपरेट इंटिग्रेशन आणि कॉन्स्टंट लगेच बाहेर काढतो 2/3 इंटिग्रेशन मध्ये 1 to 2 1/x + 2 विथ रिस्पेक्ट टू x प्लस 11/3 इंटिग्रेशन मध्ये 1 to 2 1/x + 5 विथ रिस्पेक्ट टू x कळालं -2/3 हा इंटिग्रेशन किती येते रे लॉग ऑफ x + 2 लिमिट 1 to 2 + 11/3 इन अ ब्रॅकेट log of x + 5 लिमिट 1 to 2 एकदा अप्पर लिमिट एकदा लोअर लिमिट 2/3 log of किती रे 2 + 2 - log of हा 1 + 2
1 प्लस 2 प्लस 11/3 एकदा अप्पर लिमिट लॉग ऑफ 2 प्लस 5 मायनस लॉग ऑफ 1 प्लस 5. हा चेक करा. -2/3 इंटू लॉग ऑफ 4 मायनस लॉग ऑफ 3 प्लस 11/3 इन अ ब्रॅकेट लॉग ऑफ 7 मायनस लॉग ऑफ 6. चलो प्रॉपर्टी अप्लाई करा आणि फाइनल आंसर लिहा. 2/3 इंटू लॉग ऑफ 4/3 प्लस 11/3 इंटू लॉग ऑफ 7/6. आता ह्या लॉग ह्या लॉगची काही प्रॉपर्टी येत नाही म्हणून इथं थांबायचं. आय इज इक्वल टू हे कळालं का? हे कळालं का रे? चलो मग आता ह्याच्यानंतरचा टाईप कोणता आहे? ऍक्च्युअल डिव्हिजनचा. मग प्रॉब्लेम तुम्ही सांगता का मी लिहू? ऍक्च्युअल डिव्हिजनचा प्रॉब्लेम तुम्ही सांगता का मी लिहू? चलो एक सिंपल प्रॉब्लेम दिलं जेणेकरून फक्त तुम्हाला ओव्हरव्ह्यू आठवावं की टाईप कोणता आहे, ऍक्च्युअल डिव्हिजन कशी करायची ते. राईट आहे. ऍक्च्युअल डिव्हिजन मेथड काय म्हणते रे? जर समजा इम्प्रॉपर फंक्शन असेल तर काय करायचं? इम्प्रॉपर फंक्शन असेल तर काय करायचं? ऍक्च्युअल डिव्हिजन करून घ्यायचं. करेक्ट आहे रॉंग आहे? मग आता ऍक्च्युअल डिव्हिजन करण्यासाठी काय करायचं? एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 3 ला कशाने डिवाइड करायचं? एक्स प्लस 2 नी. पहिला भाग जाईल x चा तर काय येईल रे? एक्स स्क्वेअर प्लस 2x. सबस्ट्रॅक्शन करा तर किती राहिलं? 3x. आता कितीने भाग करायचा? आता कितीचा भाग जाईल? प्लस 3 चा तर काय येईल रे? हे वरचा प्लस 3 3x प्लस 6. सबस्ट्रॅक्शन करा, कॅन्सल आउट होईल. हे कॅन्सल आउट झालं इथं -3 रिमाइंडर. त्याला कसं लिहिता येईल रे? एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 3 डिवाइडेड बाय x प्लस 2 कॅन बी रिटन ॲज q प्लस r बाय d x प्लस 3 आणि प्लस -3 डिवाइडेड बाय x प्लस 2. याचं इंटिग्रेशन काढायचं. i इज इक्वल टू लिमिट काय रे? 1 टू 2. q किती आहे? x प्लस 3 प्लस इंटू मायनस मायनस डिवाइड बाय किती रे? x प्लस 2 विथ रिस्पेक्ट टू x. by using the property of separate integration 1 to 2 ह्या x प्लस 3 ला डायरेक्टली सेपरेट अप्लाय करू विथ रिस्पेक्ट टू x. -3 बाहेर काढा इंटिग्रेशन मध्ये 1/x प्लस 2 विथ रिस्पेक्ट टू x. लिमिट 1 टू 2. चालते? चालते का? मग इथं इंटिग्रेशन काय येईल चेक करा. एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस 3x लिमिट 1 टू 2 -3 इंटू काय लॉग ऑफ x प्लस 2 लिमिट काय येईल 1 टू 2. एकदा अप्पर लिमिट ठेवा, एकदा लोअर लिमिट. 2 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 प्लस 3 इंटू 2 हे झालं अप्पर लिमिट. मायनस आता लोअर लिमिट काय रे? 1 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 प्लस 3 इंटू 1. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. -3 इंटू याच्यात बी अप्पर लिमिट ठेवा लॉग ऑफ 2 प्लस 2 मायनस लॉग ऑफ 1 प्लस 2. मग इथे चेक करा. 2 चा स्क्वेअर 4 4 डिवाइड बाय 2 2 2 प्लस 6 मायनस 1 बाय 2 प्लस 3 मायनस लॉग ऑफ 3 इंटू लॉग ऑफ काय रे? 4 मायनस लॉग ऑफ 3. मग इथे चेक करा. 2 आणि 6 8 8 मायनस 3 अधिक अर्धा किती येते रे? 4.5 3.5 म्हणजे 7/2. ठीक आहे. -3 इंटू लॉग ऑफ काय प्रॉपर्टी रे? 4/3. 8 मधून 3.5 गेले, 8 मधून 3.5 गेले, 4.5 राहिले. 4.5 म्हणजे 9/16. 16 मधून 7 गेले 9 9/2 -3 इंटू लॉग ऑफ 4/3. हे कळाले का? कळालं का? ऑनलाईन वाले लेकरांनो कळायले का रे? चलो थोडीशी स्पीड जास्त होईल का?
ऍक्च्युअल डिव्हिजन करायचंय, हे प्रोसेस तर आधीची सेम आहे, इथपण काय अडचण आहे का सूरज बाबू? इथपर्यंत काय अडचण आहे का सूरज? ऍक्च्युअल डिव्हिजन मध्ये काय अडचण आहे का रे? चलो बाकीचा नाही, इथं ऍक्च्युअल डिव्हिजन मध्ये काय अडचण आहे का? मग ऍक्च्युअल डिव्हिजन मध्ये अडचण आहे तर फक्त सेपरेट इंटिग्रेशन अप्लाय करायचंय आणि लिमिट अप्लाय करायचे. हे बेसिक फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केल्यासारखंच आहे की. ठीक आहे, चलो कंटिन्यू करायचं का थांबायचंय? आता उद्या काय करायचंय आपल्याला? प्रॉपर्टीचे यू इंटू व्ही चे महत्वाचे 2-3 टाईप आहेत, तेवढे घ्यायचे. सबस्टिट्यूशन एक महत्वाचं आहे, ते घेऊ आणि थोडासा चॅप्टर क्लोज करू. ठीक आहे, कोणाला काही डाऊट, कोणाला काही अडचण असेल तर विचारा, नाहीतर आपण इथं थांबणार.